मुंबईचा विकास कोणी केला हे मुंबईकरांना माहीत आहे। मुंबईकर आणि हिंदू समाज भाजपच्या बाजूने उभा राहील असा विश्वास भाजप आमदार अतुल भातखळकरांनी व्यक्त केलाय। शाखांना भेटी देऊन काही उपयोग होणार नाही अशी टीका भातखळकरांनी ठाकरेंवर केली आहे। मोहरे महापालिकांचे या पुढारी न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये भातखळकरांशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी पाहुयात। राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। मुंबईत देखील आता प्रचाराला वेग आलेला आहे। आपण आता कांदिवलीमध्ये आहोत आणि आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर सर आहेत। अर्थात प्रचार करतायत, सकाळी प्रचार करतायत। सर, प्रचार तर सुरू झालेला आहे, शेवटचे काही दिवस राहिलेत, काय प्रतिसाद आहे लोकांचा? नाही, कांदिवली पूर्व विधानसभेमध्ये महायुतीच्या 8च्या 8 जागा निवडून येतील हा विश्वास मला आता प्रचारानंतर आलेला आहे। लोकांचं प्रचंड जनसमर्थन मिळतंय आणि अख्ख्या मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे, मुंबईकर जनता मुंबईच्या विकासाला आणि मुंबईच्या सुरक्षेला प्राधान्य देणार आहे आणि महायुती 150 पेक्षा जास्त जागा जिंकेल अशा प्रकारचं वातावरण मुंबई शहरात आहे। महायुती 150 पेक्षा जास्त जागा जिंकतील असं म्हणताय। नेमके मुद्दे काय असणार? कारण आपण जर बघितलं असेल तर एकीकडे ठाकरे बंधू मैदानात आहेत, मराठीचा मुद्दा घेऊन ते लोकांसमोर जात आहेत। तुमचे नेमके प्रचाराचे मुद्दे आता काय आहेत? आमचे प्रचाराचे 2च मुद्दे आहेत। एक, मुंबईचा विकास, ट्रिपल इंजिनचं सरकार आणायचं। मुंबई शहरातले डीपी रोड असतील, उद्यानं असतील, फुटपाथ असतील, हे सगळे जनतेकरता खुले करायचे आणि त्याच वेळेला मुंबईला सुरक्षित ठेवायचं। हे आमचे प्रचाराचे प्रमुख 2 मुद्दे आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना मराठी अस्मिता आणि मुंबईचं मुंबई पण टिकवणं हे आमच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं। अर्थात आपण जर बघितलं असाल तुम्ही मराठी अस्मितेचा मुद्दा म्हणताय, मात्र उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांनी मुलाखत दिली होती, यांना कुठेतरी मुंबई गिळायची आहे आणि यामुळे आता ह्यांना मुंबई हवी असल्याची टीका केली। हे बघा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे विकासावर बोलण्यासारखे मुद्देच नाही आहेत। उद्धव ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं मुंबई करता याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आणि त्यामुळे त्यांचा मराठीचा नाही, त्यांचा मलिद्याचा आहे। हे मुंबईकर जनतेला कळून चुकलेलं आहे आणि मराठी माणसाला पण हे कळून चुकलेलं आहे। या ठाकरे बंधूंचे खायचे दात आणि दाखवायचे दात हे वेगळे आहेत, हे मराठी माणसालाही कळून चुकलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे प्रचाराचे मुद्दे नसल्यामुळे ते पुन्हा एकदा मराठी अस्मितेच्या नावावर स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत। अहो, मुंबईमध्ये मराठी माणसाचं दुसरं घर झालं नाही, पण मातोश्री 2 मात्र झालं करोडो रुपयांचं। याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं। जबाबदार ठाकरे आहेत मुंबईकरांचं घर? मुंबईच्या बर्बादीला कोणी जबाबदार असेल तर ते ठाकरे बंधूच त्याला जबाबदार आहेत। सर, आपण जर बघितलं असेल तर किशोरी पेडणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र त्यामध्ये त्यांनी माहिती खोटी दिली असा आरोप भाजपने देखील केला आहे आणि आता शिंदेची शिवसेना देखील करते आणि त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे देखील तुम्ही जाताय। त्यांच्यावर असलेल्या केसेस त्यांनी लपवलेल्या आहेत। खिचडी घोटाळ्याचे त्यांच्यावर जे आरोप झाले, त्यांची चौकशी झाली, त्या आरोपांची माहिती त्यांनी का नाही दिली? यांनी खिचडी गिळली आणि कचराही गिळला, कशा त्यांनी भ्रष्टाचार नाही केला। पण या पापी लोकांचा 1-1 रुपयाचा हिशोब आम्ही मांडणार आणि ते सगळे पैसे मुंबईकर जनतेला परत आणून देणार, हा आमचा वचननामा आहे। सर, खरंच आपण बघितलं असाल तर याआधी प्रचार सभा व्हायच्या, भाजपच्या प्रचार सभा सुरू आहेत, मात्र ठाकरेंनी यावेळी प्रचार सभा न घेता शाखामध्ये भेटी देण्याचं ठरवलं, कारण शिवसेनेची ओळख ही शाखांमधून निर्माण होते आणि पुन्हा एकदा त्यांनी शाखेच्या माध्यमातून मुंबईकरांना साथ दिली। अहो, सभेनं यांच्या गर्दीच होत नाहीये ना, सभा करण्याकरता कार्यकर्ते यांच्याकडे आहेत आणि त्याच्यामुळे शाखांना भेटी द्यायचं हे नाटक करतायत। मग शाखांना भेटी द्यायचं आत्ता जायला आठवलं का? यांनी का नाही मुंबईत आमच्यासारख्या प्रत्येक जिल्ह्यात सभा घेतल्या? याचं कारण असं आहे की जनतेचा प्रतिसाद त्यांना नाहीये आणि शाखांना भेटी दिल्या तेव्हा सुद्धा 200-400 लोक जेमतेम त्यांच्या बरोबर होती। याच्यावरनं मुंबईकर जनतेने आणि मराठी जनतेने त्यांना नाकारलंय हे त्यांच्याही लक्षात आलेलं। ठाकरेंचं असं म्हणणं आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते, 2 गटांमध्ये कुठेतरी वाद निर्माण करायचे, 2 समाजामध्ये वाद निर्माण करायचे आणि ही निवडणूक वेगळ्या वळणावर घेऊन जायची असा आरोप तुमच्यावर होतोय भाजपवर। असं आहे, ठाकरेंनीच तर मुस्लिम जातीयवादाला खतपाणी घातलं। ते जेव्हापासून काँग्रेसच्या बरोबर गेले आणि त्याच्यामुळे सावरकरांवर टीका केली राहुल गांधींनी, ठाकरे मुग गिळून बसले होते आणि त्यामुळे 2 धर्मांमध्ये द्वेष पसरवणं आणि 2 मराठी आणि गुजराती भाषिकांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम
हे ठाकरे बंधू करतायत. त्यांच्यावर विकासावर बोलण्यासारखं काहीच नाही ना. ते म्हणतात कोस्टल रोड आम्हीच करून दाखवला. आता कोस्टल रोडच्या 32 परमिशन केंद्र सरकारने दिल्या, पण कोस्टल रोड यांनीच केला, अटल सेतू यांनीच केला. केवळ ट्विटरच्या माध्यमातून प्रचार करून उपयोग नसतो. जनतेत तुम्हाला स्थान मिळवावं लागतं. ते जनतेतलं स्थान उद्धव ठाकरे आणि ठाकरे बंधूंचं